मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवतोभ्यो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भयानघ्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवास। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले होते की आपण ज्याचे स्मरण केले तर आपल्या मृत्यूसमयी आपण त्याचे स्मरण करणार। आपल्याला भगवंताचं जर आपण दिवसभरातून नामस्मरण केलं 10 मिनटं तर आपल्या मृत्यूसमयी सुद्धा आपल्याला भगवंताचं नाव येईल आणि आपल्याला यमदूत हात लावणार नाही, यमयातना होणार नाही। जर आपल्या मृत्यूसमयी आपण श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विष्णू, ओम नमः शिवाय, शिव शिव काहीही जर म्हटले आपण तर आपल्याला यमदूताच्या यातना सहन कराव्या लागणार नाही। म्हणून असा प्रयत्न करायचा की दिवसभरातून आपण 10 मिनटं कोणत्या तरी देवाचं नामस्मरण करायचं, म्हणजे आपल्याला ज्या वेळेस आपला प्राण जाईल त्यावेळेस आपल्याला देवाचं स्मरण झालं तर आपल्याला यमदूताचा रस्ता बघावा लागणार नाही, आपल्याला स्वर्गलोकाची, वैकुंठ लोकाची, शिवलोकाची प्राप्ती होईल। तर एका सोनाराचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की सोनाराला ताप आलेला होता खूप, तर त्याचा ताप किती होता 105, पण सोनाराला काय वाटलं की 80च्या भावामध्ये हे सोनं घेतलं होतं आणि 105चा भाव आहे तो सोनं विकून टाक त्याच्या मुलाला बोलत होता आणि बोलता बोलता त्याचा प्राण निघाला। म्हणजे दिवसभरात त्याचं हेच चालू होतं की पैसा कसा कमवायचा, पैशात रात्रंदिवस घोकत होता, कितीच्या भावाचं सोनं आणलं, कितीच्या भावात गेलं, कितीचा भाव आता चालू आहे, हेच करता करता त्याचा काय झाला, प्राण गेला। त्यामुळेच मृत्यूसमयी त्याला भगवंताची आठवण राहिली नाही, आठवणसुद्धा झाली नाही। म्हणून दिवसभरातून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तरी आपण किमीत 1-2 वेळा जप करावा, नाही तर नामस्मरण करावं। झोपण्याच्या वेळेस 5 मिनटं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीहरी, विष्णू हरी असा काहीतरी, ओम नमः शिवाय, शिव शिव काहीतरी कोणत्याही एका देवाचं स्मरण करायचं। काशी विश्वनाथ भगवान, महाकालेश्वर जर आपण असं स्मरण करून झोपलो तर आपल्यावर भगवंताचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो, असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं। आता आपण पुढचा भाग सुरू करूया। ज्ञान मार्ग त्याग प्रधान आहे, भक्ती मार्गात समर्पणाचे प्राधान्य आहे। ज्ञानी कुणाचाही निषेध करीत नाही। साधारण माणसासाठी ज्ञान मार्ग सोपा नाही। माणूस सर्व स्वांचा त्याग करू शकत नाही। शरीराहून आत्मा भिन्न आहे, सर्वांनाच कळत आहे, त्याचा अनुभव मात्र सोपा नाही। भक्तांची अशी समजूत असते की गायीत वास करणाऱ्या श्रीकृष्णाची सेवा गवतात वास करणाऱ्या श्रीकृष्णानेच करावी। भक्ती मार्गात सद्भाव आवश्यक आहे, विश्वास, श्रद्धा आवश्यक आहे। जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर भगवंतापर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकणार। सर्वांप्रती सद्भाव राखणे कठीण कार्य आहे। श्रीकृष्ण भगवान स्वतःला लात मारण्यालाही सद्भावनानेच पाहतात। मनाची मलिनता दूर करण्यासाठी, धुण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करायचे आहे। विराट पुरुषाचा ध्यानाचा अर्थ आहे या जगात जे काही दिसत आहे त्यात परमेश्वराचा वास समजून व्यवहार करणे। सर्व जग त्याच विराट पुरुषाचे स्वरूप आहेत। विराट पुरुषाच्या ध्यानासाठी तीव्र वैराग्याची आवश्यकता आहे। सारे विश्व ब्रह्मरूप आहे असे मानून ज्ञानी पुरुष ललाटाचे ठाई ब्रह्म दर्शन घेत असतो। वैष्णव जन हृदयाच्या ठिकाणी चतुर्भुज द्वारकानाथाचे चतुर्भुज दर्शन घेत असतो। प्रभूच्या एका अंगाचे चिंतन करणे ध्यान करणे, सर्व अंगाचे चिंतन करणे धारणा होय। जर प्रभूंच्या 10 अवतारांपैकी 1 अवताराचं पण तुम्ही स्मरण केले म्हणजे 10 अवतारांचे स्मरण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। दास्य भक्तीने हृदय लवकर दीन बनते। प्रथम भगवंतांच्या चरणाविदांचे ध्यान करावे, नंतर मुखारविंदांचे ध्यान करावे, शेवटी सर्व अंगाचे ध्यान करावे। जर भगवंताला आपल्याला लवकर प्रसन्न करून घ्यायचे आहे तर सर्वात पहिले आपल्याला त्यांच्या चरणांचे ध्यान करावे लागेल। भगवान विष्णूंच्या चरणांचे ध्यान करावे,
मग त्यांच्या मुखाचे ध्यान करावे आणि शेवटी सर्व अंगाचे ध्यान करावे. याच्याने भगवत प्राप्ती लवकर होते. ध्यान योगाची प्रक्रिया कपिल गीतेत विस्ताराने दिली गेली आहे. त्याचा उल्लेख संक्षेपाने केला गेला आहे. साधक सावध राहून जर ध्यान करेल तर त्याच्या हे लक्षात येईल की मायेची शक्ती भ्रांतिमय आहे. ईश्वराचे चिंतन न झाले तरी हरकत नाही, पण संसाराचे चिंतन मात्र कधीही करू नये. जर तुम्ही भगवत पूजेला गेले आहे, शिव महापुराणाला जर गेले आहे, तर संसाराचा मोह सोडून तेथे बसावं की घरी कोण काय करत आहे याचा विचार अजिबात करायचा नाही. तेव्हाच आपल्याला ते भगवंताचा चिंतनाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. पूजा करताना कोण काय करत आहे, इकड तिकडच्या गोष्टी, निंदा नसेल ती गप्पा कधीही करू नये. फक्त भगवंताचं स्मरण करावे, पूजेचे स्मरण करावे, ईश्वराचे ध्यान करावे. जर ईश्वराचे ध्यान कधी होऊ शकले नाही तर हरकत नाही, पण संसाराचा ध्यास सोडण्याची सवय झाली पाहिजे. संसाराचा ध्यास जर तुम्ही सोडणार हळूहळू, हे माझं ते माझं ते माझं, जर असं हळूहळू सर्वांना जर सोडत गेले तर तुम्हाला भगवत प्राप्ती लवकर होईल. ध्यानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. तुम्ही ध्यान कराल तेव्हाच तुम्हाला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होईल, विष्णू भगवान प्रसन्न होईल. ज्याप्रमाणे रुपया पैशांचे ध्यान आपण करतो तसे भगवंताचे, परमेश्वराचे आपल्याला ध्यान करायचे आहे. आरंभी आपल्या डोळ्यासमोर अंधकार पसरलेला दिसेल, परंतु धैर्याने योग धारणा करून मनावर ताबा मिळवला पाहिजे. बुद्धीने भगवंताच्या सर्व अंगाची धारणा धरा. जशी जशी बुद्धी स्थिर होत जाईल तसे तसे मन सुद्धा तुमचे स्थिर होत जाईल. बुद्धी जर स्थिर झाली तर भगवंताचे प्राप्ती तुम्हाला लवकर होईल. धारणा स्थिर झाली पाहिजे. ध्यानात प्रभूचे मंगलमय स्वरूप दिसले पाहिजे. भक्ती योगाची प्राप्ती झाली पाहिजे. ध्यानात मन स्थिर होत नसेल तर मनाला मृत्यूचे भय दाखवा. जर तुमचं मन भगवंतामध्ये लागत नसणार तर मनाला काय सांगावे? मृत्यूचे भय. कारण आपल्याला एक ना एक दिवशी काय होणार आहे? मृत्यू अटल सत्य आहे, मृत्यू येणार आहे. तर मृत्यू समयी आपण कोणते कार्य केलेले आहेत चांगले, तर ते आपल्याला ठामपणे निर्णय भगवंताला हिशोब द्यायला हवा की आम्ही हे कार्य अतिशय चांगले केले होते, आणि त्याच्यात थोडासा सुद्धा तुम्हाला घबराहट या तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे. कारण मृत्यू समयी प्रत्येक जण घाबरतात, पण ठामपणे घाबरायचे नाही आणि आपले मन स्थिर ठेवायचे. कारण मृत्यूचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस असतो. भगवंताचा आपला आणि भगवंताचा भेटीचा दिवस असतो. म्हणजे मग स्थिर होईल. मनाला कोणत्याही प्रकारे समजावा पण स्थिर करा. क्षणभंगर जीवन की कालिका, कल प्रांतो को जाने खिली न खिली. मलया चलकी सुची शीतल, मंद सुगंध समीर चली न चली. कली काल कुठार लिए फिरता, तन नम्र है चोट झेली न झेली. रटले हरि नाम हरि रसना, फिर अंत समय में हिली न हिली. याचा अर्थ असा आहे की ज्ञानदेवांनी मनालाच गुरु केले होते. त्यांचा गुरु नव्हता ज्ञानदेवाचा, त्यांनी आपल्या मनाला गुरु केले होते. गुरु आपलं मन जे सांगेल तो गुरु हा खरा होय. मनाचा गुरु हा आत्मा होय. एकनाथ महाराजांजवळ एक वैष्णव आला होता. त्याने महाराजांना विचारले, आपले मन ईश्वराच्या ठाई रात्रंदिवस कसे स्थिर राहील आणि कसे स्थिर राहते? माझे मन तर देवांच्या ठिकाणी अर्धा तास सुद्धा स्थिर राहत नाही. लगेच मला संसाराची आठवण येते. मनाला स्थिर करण्यासाठी एखादा उपाय सांगा की भगवंतामध्ये माझा स्थिर मन लागेल. एकनाथांनी विचार केला आणि उपदेश क्रियात्मक असे केले पाहिजे. त्या वैष्णवाला म्हणाले, तुझा प्रश्न सध्या बाजूला राहू दे. मला वाटते तुझा मृत्यू जवळ आलाय. तो येणे अगोदर वैर व वासना यांचा त्याग घडला पाहिजे. 7 दिवसानंतर मला भेट. मृत्यूचे नाव ऐकताच तो वैष्णव धाबे धाबे दणाणले आणि रडू लागला. तो घरी आला. त्याने आपली धनसंपत्ती आदी सर्व मालमत्ता आपल्या मुलांच्या स्वाधीन करून टाकली. त्याने सर्वांसाठी क्षमा मागितली. झालेल्या पापांचा काही झालं असेल तर त्याने क्षमा मागितली. कोणाकडून काही चूक झाली असेल तर त्याने क्षमा मागितली. कारण की काय सांगितले वैष्णवाला की एकनाथांनी वैष्णवाला काय सांगितले की तुझा 7 दिवसातच मृत्यू जवळ आला आहे, तर तू 7 दिवसानंतर मला भेट. म्हणून त्याला खूप घबराट झाली आणि घरी जाऊन सर्व धनसंपत्ती मुलांना देऊन दिली आणि ईश्वराचा ध्यान करू लागला. 7 दिवसानंतर तो एकनाथ महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला विचारले, या 7 दिवसात तू काय काय केलेस? तू कोणते पाप केलेस? वैष्णव म्हणाला, मला मरण्याची इतकी भीती वाटत होती की मी सर्व काही सोडून दिले आणि देवांच्या भजनी लागून गेलो. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, माझे एकाग्रचे हेच रहस्य आहे की मी एकाग्रमध्ये का राहतो की मृत्यू माझा जवळ येणार आहे. हा प्रत्येकाने विचार करायला हवा की मृत्यू समयी आपण कोणते कार्य केलेले आहे. थोडे भजन कीर्तन काही केले आहे, पुराण श्रवण केली आहेत की ते आपल्याला वाचवतील, आपल्याला नरक यातना करवणार नाहीत. म्हणून थोडेसे 2 शब्द तरी ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून मी मरणाची रोज आठवण ठेवतो की मला
मरायचे आहे, मी येथे आलो आहे तर माझं मरण निश्चित आहे, म्हणून मी एकाग्रतेने भगवंताची पूजा करत असतो. मृत्यूचे भय मला सतत वाटत असते असे एकनाथ महाराजांनी त्या वैष्णवला सांगितले. आणि मी सतत ईश्वर भजन करीत असतो, म्हणून माझे मन सर्व विषयांमागून हटून श्रीकृष्णाच्या भजनामध्ये एकाग्र होते. म्हणून मला संसाराचा मोह आता हळूहळू दूर झालेला आहे आणि संसाराचा मोह मी करत नाही, परमेश्वरामध्येच ध्यान ठेवतो. याच्याने आपल्याला आपल्या मृत्यूचे भय राहते, जवळ राहते. जर आपण भगवान कृष्णाला एकाग्रतेने जर ठेवले तर आपल्याला आठवण राहते की आपण रोज आठवण ठेवावी की आपल्याला एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. जर आपण अशी आठवण ठेवली तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. आणि लोक पुण्य करतात, सर्वांना सांगतात, पण पाप झाकून ठेवतात. म्हणून पापाचं उघडे करवा आणि पुण्य झाकून ठेवावे. जर आपण पुण्य कुठे भंडारा केला, कुठे काही दान धर्म केले, कुठे काही कोणाला काही करत आहे, अनाथ आश्रममध्ये कोणाला काही देत आहे, जर आपण असे सांगितले कोणाला, तर आपण जे पुण्य करत आहे, दान धर्म करत आहे, तर त्याचा क्षय होईल, म्हणजे त्याचे पुण्य मिळणार नाही. म्हणून आपण केलेल्या पुण्याचा ढंडारा कधीही पिटू नये. जर केलेल्या पापांचा ढंडारा पिटला तर आपले पाप नष्ट होते. परमेश्वरात मन तन्मय न झाले तर हरकत नाही, पण संसारात मात्र तन्मय होऊ नका. परमेश्वराच्या ध्यानाने जीव ईश्वरात मिळून जातो, विलीन होतो. ध्यान करणारा देहात एकरूप होतो. ध्याता, ध्यान व देह तीन एक होतात, हीच मुक्ती होय. हेच अद्वैत आहे. आणि तसेच दृष्टी, द्रष्टा, दर्शन एक झाले पाहिजे. साधन, साधक व साध्य एक झाले पाहिजेत. ध्याता, ध्यान तसेच दर्शन, द्रष्टा, दृश्य जर एक झाले तर समजा की ध्यानात व दर्शनात एकांतता उत्पन्न झाली आहे. एकतांता उत्पन्न झाली म्हणजे साधक अन्य सर्व काही विसरून जातो व त्याला ईश्वराशिवाय अन्य काहीही दिसत नाही. लोक देवाला धन देतात, पण देव तर मन मागतो. आणि देवाला तुम्ही धन काय देतात? देवाजवळ धन खूप आहे, तुमचं मन द्या देवाला. व्यवहार करा, पण ईश्वराशी कृष्णाच्या ठाई लावून करा. पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन चाललेली स्त्री रस्त्यात भेटणाऱ्या स्त्रियांशी गोष्टी करीत असते, पण तिचे सर्व लक्ष मात्र डोक्यावरच्या घड्याकडे असते. याचप्रमाणे संसारातील व्यवहार करताना नेहमी परमेश्वराचे स्मरण करीत जा. जगातील पदार्थात आसक्ती ठेवू नका. विषयानंदी व्यक्तीला परमानंद कळत नसतो. ब्रह्मानंदाचे वर्णन कोणीही करू शकत नाही. उपनिषदात दृष्टांत दिला गेला आहे. साखरेची बाहुली समुद्राची खोली पावयास गेली, पण ती समुद्रात गेली ती गेलीच, पुन्हा परत आलीच नाही. त्यात ती विलीन झाली. त्याचप्रमाणे जो ईश्वरात लीन होतो त्या जीवाला ईश्वरापासून कुणीही वेगळा करू शकत नाही. जसे जसे ध्यान सिद्ध होत जाईल तसा तसा जीवाचा परमात्म्यात लय होत जाईल. मग जीवाचे जीवत्व उरणार नाही. ज्ञान मार्गात जीव ईश्वराशी एकरूप होतो आणि ईश्वरात विलीन होतो. दुसरीकडे काही वैष्णवचारी अद्वैत राखून अद्वैत मानतात. भक्तीचा आरंभ भलेही द्वैताने हो, पण तिची समाप्ती मात्र अद्वैतानेच होते. भक्त आणि भगवान वेगळे राहू शकत नाही. जो जीव भगवंतात लीन झाला आहे त्याला भगवंत आपल्या स्वरूपापासून वेगळा करू शकत नाही. उपनिषदात ईश्वराचे वर्णन करताना म्हटले आहे, रसो वेसा म्हणजे ईश्वर रसरूप आहे. वैष्णव आचार्य अभेद भावात श्रद्धा ठेवतात. पाण्यात राहणारी मासोळी पाणी पिऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जो ब्रह्मरसात बुडून गेला आहे, जो ब्रह्मरूप होऊन गेला आहे, तो परमेश्वराच्या रसात्मक स्वरूपाचा अनुभव घेऊ शकत नाही. ब्रह्मरूप झाल्यामुळे जीवाची दुःख निवृत्ती तर होते, पण आनंद अनुभवू शकत नाही. ब्रह्माचा रसात्मक आनंदात्मक अनुभव जीवाला घ्यायचा असेल तर थोडे निराळेपणा ठेवावा लागेल, थोडे देत राखावे लागेल. अशा स्थितीत भक्त म्हणत असतो की माझ्या प्रभूंचा अंश आहे, मी माझ्या प्रभूची गोपी आहे आणि मला भगवंताशी एकरूप व्हायचे नाही. मला तर माझ्या प्रभूची सेवा करायची आहे, मला गोलोक धामात जायचे आहे. भक्त जेव्हा लौकिक देह टाकून अप्राकृत शरीर धारण करून गोलोक धामात प्रवेश करतो तेव्हा भगवंताला अति आनंद होतो. त्यावेळी देव म्हणत असतो की माझा अंश मला मिळण्यासाठी आला आहे. यासाठी देव उत्सव करतात. भक्तीकरिता तुका झाला पांडुरंग, पण तुकाराम म्हणतात मला कीर्तन करण्यात जो आनंद वाटतो तो विठ्ठल बनण्यात नाही. जीवाला ईश्वराचा अनुभव केव्हा येईल? जेव्हा जीव ईश्वराकडून वेगळा असेल तेव्हाच त्या रसाचा अनुभव घेऊ शकेल. वैष्णवचार्यांची इच्छा असते की जीव ईश्वरापासून काही अंशी वेगळा राहावा. अडी भिंगोटीचे चिंतन करता करता स्वतः भिंगोटी बनून जाते.
त्याप्रमाणे जीव ब्रह्माचे चिंतन करता करता ब्रह्म बनून जातो, ही तर काही कैवल्य मुक्ती. पण वैष्णवजन अशा कैवल्य मुक्तीची अपेक्षा करीत नाही. ते ईश्वराची भक्ती, पूजा आणि त्यांचा रसस्वाद घेण्यासाठी थोडेसे द्वैत राखून ठेवतातच. जो व्यापक ब्रह्मात विलीन होऊन गेला आहे तो त्याच्या वेगळा कसा राहू शकेल? म्हणून वैष्णव महापुरुष थोडेसे द्वैत राखून भगवंताची पूजा, स्मरण, कीर्तन यामध्ये कृतार्थतेचा अनुभव घेतात. खंडन मंडनाच्या खटोटोपात पडू नका. गौरव प्रभूही या भेदाभेदाला सहमत आहे. लीला भेद मानतात. तात्विक दृष्टीने अभेद आहे. अभिन्न असून त्या देहात सूक्ष्म भेद आहे. एकनाथ महाराजांनी हा भेद समजावून सांगण्यासाठी भावार्थ रामायणात एक दृष्टांत दिला आहे. अशोकवनात रामाच्या विरहात सीतामाई रामाचे अखंड ध्यान करीत असे. सीता रामाच्या ध्यानात तन्मय झाली होती. विरहात तन्मय झाली. विरहात तन्मयता विशेष होत असते. तिला सर्वत्र राम दिसत असे. मी सीता आहे हे ती विसरून गेलेली होती. सर्वात राम पाहणारा राम स्वरूप होत असतो. हीच कैवल्य मुक्ती होय. सीतेला अनेक वेळा असे वाटत होते की प्रभू श्री रामरूप आहे. ती आपले स्त्री तत्व विसरून जात असे. एकदा सीतेने त्रिजटेला विचारले, त्रिजटे, मी असे ऐकले आहे की अळी भुंग्यांचे स्मरण करता करता भिंगोटी बनून जाते. त्याचप्रमाणे श्रीरामाचे स्मरण करता करता मी रामरूप झाले तर काय होईल? सीता रामाच्या ध्यानात अशी तन्मय होत असे की ती जणू रामच बनत असे. ब्रह्मविद भवती त्रिजटा म्हणाली, माते, तू रामरूप झालीस तर चांगलेच होईल. जीव आणि शिव एकरूप झाले तर जीव कृतार्थ होतो. तेव्हा सीता माता म्हणाली, रामाचे चिंतन करता करता मी रामरूप झाली तर रामाची सेवा कोण करेल? सीता राहून रामाची सेवा करण्यात जो आनंद आहे तो रामरूप होण्यात नाही. मला तर रामाची सेवा करायची आहे. सीतेला पती पत्नी भाव खंडित होण्याची भीती वाटत होती. रामरूप होण्यात सीता राम युगल भाव राहू शकत नाही. त्रिजटा म्हणाली, अनन्य प्रेम असल्यामुळे माते, तुझे चिंतन करता करता राम सीता रूप बनतील. अशा रीतीने सीताराम हे युगम कायमच राहील. हे भागवत मुक्तीचे रहस्य आहे. वैष्णवाचार्य प्रथम द्वैत्याच्या खंडन करून अद्वितीय सिद्ध करतात. नंतर काल्पनिक द्वैत्य मानतात, जेणेकरून भगवान कृष्णाची गोपी भावनाने सेवा करता यावी. ज्ञानी लोक ज्ञानाने अद्वैत सिद्ध करतात. ही अद्वैत मुक्ती होय, कैवल्य मुक्ती होय. भक्तिने अद्वैत सिद्ध करतात. तिला भागवत मुक्ती म्हणतात. ईश्वराशी विमुख न होणे म्हणजे भक्ती होय. सर्व साधनात भक्ती श्रेष्ठ आहे. भक्तिशून्य माणसाची सर्व साधने निष्फळ होतात. जीव आणि ईश्वराचे मिलन करण्याचे साधन कथा भागवतामध्ये जेथे जेथे भक्ती शब्दाचा प्रयोग केला जातो तेथे तीव्र शब्दी अभिप्रेत आहे. भक्ती तीव्र असली पाहिजे. तीव्र वाचन साधारण भक्ती काहीही साधत नाही. आता शुक्राचार्य पूर्वजन्मी पोपट होते. ते हिरव्यागार बागेत राधेच्या नावाचा जप करीत असत. शुक्राचार्य राधेचे शिष्य आहेत, कारण की संपूर्ण भागवतात राधेच्या नावाचा उल्लेख नाही. गुरुचे नाव प्रकट रूपाने घेणे शास्त्र निषिद्ध आहे. भागवताच्या टीकाकार श्रीधर स्वामी ज्या 5 गोष्टी सत्य मानतात त्या म्हणजे भगवंताच्या स्वरूप, भगवंताची लीला, भागवताचे धाम, भगवंताचे कार्य आणि परिकर. परीक्षित राजाने विचारले की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची रचना कशी करतो? सृष्टीची उत्पत्तीची कथा सांगा. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, राजा, जो प्रश्न तुम्हाला विचारलास ना तोच प्रश्न पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता. आता ती कथा ऐक. ब्रह्मदेवाने नारदाला सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितली होती. भगवंताला इच्छा झाली की मी अनेक व्हावे, एकोहम बहुश्याम. मग त्याने 24 तत्व उत्पन्न केली, पण ती तत्व काही करू शकली नाहीत. म्हणून त्यांनी त्या तत्वात प्रवेश केला नाही. तेव्हा कोठे त्या तत्वात चेतन शक्ती उत्पन्न झाली आणि आदिदेव ब्रह्मा आपल्या जन्मस्थान कमलावर बसून सृष्टीची रचना करण्याच्या विचारात मग्न झाले होते. तरीही ज्या ज्ञान दृष्टीने सृष्टीची रचना करणे शक्य होते ते ब्रह्मदेवाला प्राप्त होऊ शकली नाही. इतक्यात ब्रह्मदेवाला आकाशवाणी ऐकू आली, तप. ब्रह्मदेवाला वाटले की मला तप करण्याची आज्ञा आहे. म्हणून त्यांनी 100 वर्ष तप केले आणि त्याला चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. तपाशिवाय कोणाचेही काम सिद्ध होणार नाही. जो तप करीत नाही त्याचे पतन होते. तप उलट तप. भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला मूळ चतुश्लोकी भागवत सांगितले. द्वितीय स्कंदामध्ये 9व्या अध्यायातील 32 ते 35 श्लोक चतुश्लोकी भागवत आहे. भागवत आंधळी कोशंबीर खेळतात. आरंभी सर्व जीव भागवतात समाविष्ट आहे. भगवंत प्रत्येक जीवाला शोधून त्यांच्या कर्माप्रमाणे उच्चित शरीर व जीवाला जीवदान देत असतात आणि मग म्हणतात, मी आता लपतो, तू मला शोधून काढ.
जेव्हा अस्तित्व नव्हते तेव्हाही मी होतो, जेव्हा जग राहणार नाही तेव्हाही मी असेन. ज्याप्रमाणे स्वप्नात एकच अनेक रूपात पाहत असतो, त्याप्रमाणे जागृत अवस्थेतही अनेक तत्वात एक तत्व आहे, असा ज्ञानेश पुरुषांचा अनुभव आहे. दागिने एकाच प्रकारच्या सोन्यांचे बनवलेले असतात, किंमत सोन्याची असते, दागिन्यांच्या आकारांची नव्हे. ईश्वरा वाचून जे काही दिसते ते सर्व असत्य आहे. ईश्वरा वाचून जे काही निराळे दिसते ते सर्व ईश्वराची माया आहे. अस्तित्व नसताना जे दिसते सर्वात व्याप्त असणारा ईश्वर दिसत नाही. ईश्वराची माया मायेचेच कार्य होय. तिलाही महापुरुष आवरण विक्षेप असे म्हणतात. सर्वाचे मूळ उपादान करणारा कारण प्रभू आहे. प्रभूत भासणारा संसार सत्य नसतो, तो मायेमुळे भासतो. मायाच्या दोन शक्ती आहेत. पहिली आवरण शक्ती, ही शक्ती देवाला झाकून टाकते, आणि दुसरी विक्षेप्त शक्ती, ही मायेची विक्षेप्त शक्ती आहे, जी ईश्वराच्या अधिष्ठानावर जगाला भासवते. ईश्वरात जग भासवणारी ती विक्षेप्त शक्ती होय. आता मायेचे 3 प्रकार आहेत. स्वमेहिका, स्वजनमोहिका, विमुखजनमोहिका. जो सतत ब्रह्मदृष्टी राखतो त्याला माया पकडू शकत नाही. माया जीवाला जडली आहे, हा सिद्धांत तत्वदृष्टीने खरा ठरत नाही. माया नर्तकी आहे, ती सर्वांना नाचवते. नर्तकी मायेच्या मोहातून सुटायचे असेल तर नर्तकी शब्द उलटा वाचा. नर्तकी शब्द उलटा वाचा म्हणजे कीर्तन कराल. काय करणार? कीर्तन कराल, माया सुटेल. कीर्तन भक्तीत प्रत्येक इंद्रियाला काम मिळते. म्हणून महापुरुषांनी कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली पाहिजे. माया तरुण जाण्यासाठी माया ज्याची दासी आहे त्या मायापती ईश्वराला मिळवण्याचा प्रयत्न करा. मायेच्या पिढेतून सुटका व्हावी असेल वाटत असेल तर माधवाला शरण जा. मामेव या प्रपद्यत्य माया मेता तरंतते. मला जे भसतात हे दुस्तर माया तरुण जातात, हा संसार फार करतात. तस्मात सर्वत्मना राजन हरी सर्वत्र सर्वदा श्रोताव कीर्तितव्यक्ष स्मन नवे भगवान नृणाम. म्हणजे राजा माणसाने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून भगवान श्रीहरीचे श्रवण कीर्तन स्मरण करावे. मायेची अधिक चर्चा करू नये. ब्रह्मदेवाने नारदाला अशी आज्ञा केली की माया ज्याची दासी आहे त्या मायापती भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा आणि भक्तांचा प्रसार करावा. अशा रीतीने सिद्धांतांचा प्रचार कर. नारदाने तो उपदेश व्यासांना केला. व्यासाने त्या 4 श्लोकाच्या आधारावर हजारो श्लोकाचे भागवत शास्त्र रचले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. द्वितीय स्कंद समाप्त. तर मित्रांनो, येथे सर्व मायेचा काही प्रकार सांगितला आणि कोणत्या प्रकारे आपण भगवंताची साधना करायला हवी असे या व्हिडिओच्या द्वारे आपण ऐकले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला भागवत पुराणाचा रहस्याचा हा भाग आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहेत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जशा कमेंट्स करत आहे तशाच कमेंट्स करा. तर तुमची कमेंट्स आली होती एका जणाची की ताई माझ्या मुलाला मुलगा मुलगी काहीतरी होऊ दे, 5 वर्ष झाले तर तिला बाळ नाही. तर कोणी जर घरात बुजुर्ग लोक वयस्कर वयोवृद्ध जर कोणी शांत झाले या होतील शांत, जर या तुमच्या आपसीमध्ये कोणी राहत असेल कुटुंबामध्ये वयोवृद्ध जर म्हातारे लोक जर असतील तर जिला मूलबाळ होत नाही तिला त्या अर्थी समोरून साईडने काढावे म्हणजे तिला लवकर मूलबाळ होते. तर असा हा उपायसुद्धा तुम्ही करून बघा म्हणजे लवकर मुलगा या मुलगी जे हवं असेल तर लवकर होईल भगवंताच्या कृपेने. तर हा एक उपाय नक्की करा. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. बाल गोपाल सहस्र नावाचा रोज श्रवण पठण करू शकता. बाळकृष्णाला लोणी साखर 1 तुळशीपत्र रोज नैवेद्य द्या जोपर्यंत बाळ होत नाही. नाहीतर काहीतरी तुम्ही जर अट केली भगवंताला की जर प्रसन्न झाले तर मी तुला हे देईल ते देईल, तर काहीतरी तुम्ही असं साखर पेढे 1.25 पावशेर 1.25 किलो अशी काहीतरी अट ठेवा म्हणजे अशाने सुद्धा भगवंत लवकरात लवकर प्रसन्न होतो. तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकतात. पशुपतीचे 5 सोमवार करू शकतात पूर्ण इच्छा होण्यासाठी. अशा काही ज्या छोटे छोटे उपाय आहेत की त्याच्याने लवकर आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात. तर आता आपण मधुराष्टकम ऐकूया भगवान श्रीकृष्णाचं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हंसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुरादिपतिरे खिलकम मधुरम वचन मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम
चलितं मधुरं भ्रवतं मधुरं मधुराधिपतिरेखिल मधुरं वेणु मधुरा रेणु मधुरा पानी मधुरा पातु मधुरा नित्यमधुरं सख्यं मधुरं मधुरधिपतिरेखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भोक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतिरेखिलं मधुरं कर्णं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रवणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतिरेखिलं मधुरं गुजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतिरेखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दुष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतितेरखिलं मधुरं गोपा मधुरा गाओ मधुरा यष्टी मधुरा सृष्टी मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतिरेखिलं मधुरम् इथं श्रीमदाचार्यकृतं मधुराष्टकं संपूर्णं। तर हे मधुराष्टकम भगवान श्रीकृष्णाचे रोज 11 वेळा श्रवण करावे, याच्याने मनातल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कमेंट्स बॉक्समध्ये करा। जय श्री महाकाल।